होय, अरे एवढा मोठा गोरिला अमेझॉनच्या जंगलातून पळून एवढ्या पब्लिक मध्ये कसं काय घुसला? आणि महाराजांची जयंती तर झाली, तर महाराजांच्या पुतळ्या पुढे बँड, घोडे आणि जाळंदूर सोबत आणि इतकी सगळी पब्लिक नक्की कशासाठी जमली? नक्की काय विषय? आज रविवार होता तरी निखिल सदगीर सूर्य उगवायच्या आधी उठला होता. आज तर काही कॉलेज नव्हतं, मग सकाळी सकाळी आलतो आपल्या गोठ्यात. काम तर आज असं काही नव्हतं, म्हटलं आपल्या गाडी तरी फवारून काढू, धुवून तरी निघतील. निखिल सदगीर आणि आपला सागर भाऊ नेहमीप्रमाणे आपल्या गाडीत बसून चालले होते गाडी खाली करायला साईटवरती. आपल्या सागर भाऊ सोबत साईटवर गाडी खाली वगैरे करून आलो. घरी आल्यानंतर आपल्या विश्लेला आणि प्रत्याला घेतलं. आपले दलिंदर मित्र घेऊन निघालो सिन्नरला. सिन्नरमध्ये दिवसभर फिरून कंटाळा आला. नंतर आठवलं आपल्याला आज जायचं होतं आपल्या मित्राच्या भावाच्या मिरवणुकीला मी काही एकटा जाणार नव्हतो, त्याच्यामुळे आपली सगळी गँग जमा झाली कॉलेजची. मी तुला सांगतो अशी खोलून मार. सगळे जमा झाल्यानंतर डायरेक्ट जाऊन पोहोचलो आपल्या प्रथेच्या गावात. तिथं जाऊन बघतो तर काय आपण आणि आपले दलिंदर मित्र नाही तर डायरेक्ट तात्याविंचू सुद्धा आला होता. आपल्या दोस्ताच्या भावाने तर मिरवणूक संध्याकाळी ठेवली होती, ती पण एकदम जोरात. मिरवणुकीला पब्लिक एवढी होती आणि त्यात फटाक्यांचा सुद्धा जोर होता. डायरेक्ट नाद मिरवणूक होती, नुसता जाळंदूर सोबत होता आणि त्यात आपला प्रथा डायरेक्ट उभं राहून नाचत होता. मिरवणुकीत नाचताना डायरेक्ट घामाने आंघोळ झाली आणि तेवढ्याच आपल्या गोरीला भाऊची एंट्री झाली. भाऊला पाहून तर डायरेक्ट निम्या पब्लिकची फाटली असेल, कारण की दिसतच एवढा मोठा होता. म्हटलं अमेझॉनच्या जंगलातून आणून डायरेक्ट इथंच सोडला काय. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, चला भेटू पुढच्या व्हिडिओत. लवकर तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, मिस्टर निघला फॉलो करा.